नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बांधवांनो आणि भावी शिक्षकांनो. तर आपण जी सिरीज चालू केली होती त्याच्यामधलं TET 2025चा पेपर 2 त्याच्यामधल्या गणिताचं संपूर्ण अंकगणिताचं आजचा आपण पार्ट 3 बघतो. पहिले 2 पार्ट आधी झालेत आणि पेपर 1चे पण तिन्ही पार्ट आपण घेतलेले आहेत. तर आज आपण पार्ट 3 बघतोय, राहिलेले 10 प्रश्न. जर तुम्हाला हे लेक्चर सिरीज आवडत असेल आणि अशा प्रकारे सगळे PYQ पाहिजे असतील तर एज्युकल्चर या ॲपवरती TET एक्झाम 2026 साठी पेपर 1 आणि पेपर 2चे गणिताचे ही PYQ बॅच आहे. याच्यामध्ये 19 पेपर आहेत. याच्यामध्ये 19 पेपर आहेत, प्रत्येकी 30 प्रश्न. असे एकदम व्यवस्थित तुमची तयारी करून घेतोय. आणि कशा प्रकारे शिकवलेला असणाऱ्या वर्गामध्ये, तर आता यूट्यूबमध्ये जसे सेशन आहेत प्रत्येक प्रश्नाच्या आधी मी त्याची थोडीशी कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला समजावतोय. त्याच पद्धतीनं या पूर्ण बॅचमध्ये मी कव्हर केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला 28 तारखेच्या परीक्षेसाठी हे बॅच जी आपली आहे ती उपयोगी पडेल. याची फी सुद्धा खूप कमी ठेवलेली आहे मी, फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठी याचा चांगला पद्धतीने उपयोग व्हावा आणि अशा प्रकारचे प्रश्न आले तर ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता यावे. तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. पहिलाच प्रश्न बघा काय, 120चा 188वा घात भागिले 7 या भागाकाराची बाकी किती? 120चा 188वा घात भागिले 7 अशा प्रकारचा प्रश्न आला तर पहिल्यांदा जो भाजक आहे म्हणजे जो ज्यानं आपण भागणार आहे 7नं त्याच्याकडे बघायचं आणि परत या आकड्याकडे बघायचं आणि असं काहीतरी तयार करायचं की ते 7च्या पाड्यात असलं पाहिजे आणि जवळ पाहिजे 120च्या. तर आपण काय म्हणू शकतो, 17 7 19 असे. मग सरळ मी याला काय करू शकतो, 119 अधिक 1 चा 188वा आणि भागिले 7. आता 119ला जर 7नं भागलं तर बाकी काय उरणार आहे का? काहीच नाही उरणार, बाकी शून्यच उरणार आहे. मग राहतो काय प्रश्न, 1 चा 188वा घात म्हणजे एकच असतं आणि 1ला जेव्हा मी 7नं भागतो तेव्हा माझी बाकी काय उरते, ह्या 119ला जेव्हा 7नं भागेन तेव्हा बाकी शून्यच उरणार आहे आणि 1ला जेव्हा 7नं भागेन तेव्हा बाकी 1 उरणार आहे आणि या 1चाच परत 188वा घात करायचा आहे म्हणजे बाकी किती उरेल, एकच उरेल. ऑप्शन नंबर 1 नंबर सिस्टीम. एकदम सोप्या पद्धतीनं मी हे तुम्हाला शिकवत आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2.3चा घन अधिक 1.7चा घन आणि खाली असं काय काय दिलेलं आहे. तर याचं काय करता येईल असं त्यांनी तुम्हाला विचारलंय. तर याचं काय करता येईल, थोडंसं टायपिंगमध्ये काय असेल तर मी ते बघून घेतो याच्या. बाकी प्रश्नात तर काय हे नाही आहे, प्रश्न सगळा करेक्ट आहे. 5.29 आहे, इथं काहीच नाही आहे. चला आता अशा प्रकारच्या प्रश्नात आपल्याला काय माहिती आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन वापरायचं असतात. a³ + b³ अपॉन a² + b² मायनस 2ab हे इथं जुळतंय का ते आपल्याला बघायचं आहे. जर मी 2.3ला a पकडलं, 1.7ला b पकडलं तर a³ + b³ आणि किंवा परत इथं a² म्हणजे 5.23चा वर्ग 5.29 529 17चा वर्ग 219 जुळतंय आणि AB जे आहे ते इथं 3.91 येतंय का बघूया. AB म्हणजे 2.3 गुणिले 1.7 काय ते 17 त्रिक 51 5 17 2 34 आणि 5 39 20 3.91 जुळलं. मग आता आपल्याला इथं काय वापरायचं आहे, a³ + b³ काय असतंय, a + b एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² - ab + b² हे असं असतं. मग आता चेक करा आपण, हे a² - ab + b² आहे आणि ह्याचं काय होणार आहे, a + b शिल्लक राहणार आहे म्हणजे वरच्याचं उत्तर काय येणार 2.3 अधिक 1.7 आणि ह्याचा जो दुसरा ब्रॅकेट आहे तो हा खालच्या ब्रॅकेट सारखाच असणार आहे त्या एक्सपेन्शननुसार. म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, फक्त शिल्लक काय राहणार, एवढंच शिल्लक राहणार. मग 2.3 आणि 1.7 किती होते, 2.3 आणि 1.7 किती होते, 4. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3. 7 प्रकारच्या अल्जेब्रिक एंटिटी आहेत. प्रत्येक पेपरमध्ये 2-2 3-3 कव्हर व्हायला लागलेत. म्हणजे आपल्या बॅचमध्ये तर सगळ्याच्या सगळ्या व्यवस्थित कव्हर होऊन त्याची रिव्हिजन पण होईल. ठीक आहे, त्यामुळे जर तुमचा सगळा अभ्यास झाला असेल तर आपली ही बॅच लावा आणि सगळी रिव्हिजन करून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर काय आलं याचं उत्तर,
4 आलेलं आहे, कारण वरचं आणि खालचं सेमच असणार आहे. पुढे जाऊ. आता हा प्रश्न बघा, काही काही गोष्टी तुम्हाला रूल्स माहीत असतील भूमितीचे तरच. खालील आकृतीमध्ये बिंदू ए बी व सी अनुक्रमे बाजू पी क्यू, बाजू क्यू आर व बाजू पी आर हे मध्यबिंदू आहेत. तसेच म्हणजे हे ए बी सी याचे मध्यबिंदू आहेत, एल एम एन याचे मध्यबिंदू आहेत. तर आपल्याला विचारलंय काय बघायचं, ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर च्या बाजू त्यांनी तुम्हाला दिलेत, काय दिलेत, 15.5, 12.5 आणि 9.4 किंवा ह्याला 12.5 12.7 करू आणि याला 9.4 करू. तर एल एम एन ची परिमिती काढा विचारलंय, एल एम एन ची परिमिती काढा. तर आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे, असं जेव्हा मिड पॉईंट असतं तेव्हा ही जी ए सी बाजू आहे ती ह्या क्यू आरच्या निम्मी असते. परत ही जी एम एन बाजू आहे ती ह्या ए सीच्या निम्मी असते, बरोबर. परत आपल्याला जर समजा ही बी सी बाजू आहे ती ह्या क्यू पीच्या निम्मी असते आणि परत एम एल बाजू आहे ती बी सीच्या निम्मी असते, म्हणजे अपोजिटच्या बाजू एकमेकांच्या निम्म्या असतात. आपल्याला त्यांनी एल एम एन ची परिमिती विचारली, म्हणजे तुला एल एम माहीत पाहिजे, एल एम, तुला एल एन माहीत पाहिजे आणि तुला एम एन माहीत पाहिजे. मग एल एम काय रे, एल एम, एल एम काय, बी सीच्या निम्म आणि बी सी काय, ए सीच्या निम्म, म्हणजे हाफ इंटू हाफ इंटू हे 15.5. परत एल एन काढायचं तुला, एल एन, एल एन ह्याच्या निम्मा असणार ए बीच्या आणि ए बी कोणाच्या निम्मा असणार, पी आरच्या. मग पी आर किती आहे, हाफ इंटू पी आर किती आहे, 9.4 इज इक्वल टू एम एन. एम एन काय असणार रे, ह्या ए सीच्या निम्म आणि ए सी काय असणार, ह्या क्यू आरच्या निम्म, म्हणजे हाफ इंटू 12.7. आता परिमिती म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज. यांची जर बेरीज करायची म्हटली तर हे 1/2 गुणिले 1/2 1/4 येणार, ते कॉमनच काढू आणि आतमध्ये जे काय त्यांची बेरीज करून घेऊ आपण. 15.5 अधिक 9.4 अधिक 12.7. सगळ्याची उत्तरं काढून बेरीज करण्यापेक्षा एकदाच बेरीज करा आणि एकदाच 4 ने भागा. ह्या प्रत्येकाला 4 ने भागून करण्यापेक्षा एकदाच 4 ने भागू ना बेरीज करून. मग काय त्याचं उत्तर, 5 आणि 4 9 7 16, हातचाला 1 2 आणि 1 3, 3 आणि 9 12, 12 आणि 5 17, हातचाला 1 1 आणि 1 2 आणि 2, 1 आणि 1 2 आणि 1 3, 37.6 भागिले 4, म्हणजेच काय होणार, 4 9 36 उरला 1, 4 चौक 16, 9.4 काय आली रे त्यांची बेरीज, 9.4 काय आली त्यांची बेरीज. तुम्हाला एकच कन्सेप्ट माहीत करायची होती, जेव्हा असं मिडलला असतो पॉईंट तेव्हा ही ए सी म्हणजे खालच्याच्या क्यू आरच्या निम्मी असते, ही एम एन म्हणजे हे पण मिड पॉईंटच आहेत ना, मग एम एन म्हणजे ए सीच्या निम्म झालं. मग एम एन काढलं, एल एन काढलं, एल एम काढलं आणि तिघांची बेरीज कशी केली आपण, हे 1/4 कॉमन काढलं आणि आतमधल्यांची बेरीज 9.4. ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर असणार आहे. आता हा रूल माहीत नसेल तर हे अशक्य आहे आणि हे आता 8वीचे आहेत, तुम्ही 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे पुढे जाऊन 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे. नेक्स्ट, आता x+1 ने x चा 57 अधिक 57 भागल्यास येणारी बाकी किती. रिमाइंडर थेरम काय सांगतो, असं जेव्हा भागायचं असतं तर तेव्हा सरळ आपण आपल्या इक्वेशन मध्ये x+1 ने भागायचं आहे, तर x+1 ला 0 इक्वेट करायचं, म्हणजे x बरोबर काय झालं -1. सरळ हे -1 ह्याच्यात पुट करायचं, काय रे, x चा 57 अधिक 57, -1 पुट केलं, -1 चा 57 अधिक 57, -1 चा 57 किती, -1, -1 चा समघात +1, -1 चा विषमघात -1, -1 चा विषमघात आहे म्हणून -1 अधिक 57, 57 वजा 1 किती, 56, म्हणजे बाकी किती असणार आहे, 56. आणि हे जे असं करतो ह्यालाच आपण काय म्हणतो, शेष सिद्धांत. ह्यालाच आपण काय म्हणतो, शेष सिद्धांत, म्हणजेच काय, रिमाइंडर थेरम, रिमाइंडर थेरम. ठीक आहे, इझी प्रश्न होता, जास्त काय अवघड नव्हता. दिसायला वाटतं की आता कसं व्हायचं माझं, पण तसं काहीही नाही. पुढचा प्रश्न पहा, चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. पी क्यू आर एस समांतरभुज चौकोन आहे. किरण पी ए व किरण एस ए अनुक्रमे अँगल क्यू पी एस आणि अँगल आर एस पी म्हणजे ह्या मोठ्यांचे कोन दुभाजक आहेत.
तर अँगल PAS किती, अँगल PAS किती असणार आहे असं त्यांनी आपल्याला विचारलंय. अँगल PAS. तर जेव्हा हे असे समांतरभुज पॅरलेलोग्राम असतो तेव्हा या अँगलची आणि या अँगलची म्हणजे ह्या अँगलची बेरीज किती असते 180. आता हे कोण दुभाजक आहेत म्हणजे निम्मे निम्मे आहेत, म्हणजे ह्याची बेरीज किती असणार आहे, ह्याची बेरीज असणार आहे 90 90. ह्याची बेरीज हे 90 हे 90 म्हणजे दोन्ही मिळून काय झाले 90. मग हे दोन्ही मिळून 90 झाले तर त्रिकोणामध्ये हे किती असणार आहे 90. म्हणजे अँगल PAS किती असणार आहे आपला 90 डिग्री. कारण समांतरभुज चौकोनामध्ये शेजारच्या कोणांची बेरीज किती असते 180. मग हे बायसेक्टर आहेत, अँगल बायसेक्टर म्हणजे निम्म्या निम्म्यांची किती असणार आहे 90. मग ह्या दोघांची 90 असेल तर उरलेल्याची किती 90. का त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते 90. म्हणून ह्याचं उत्तर काय आलं 90. कारण ह्या दोघांची मिळून किती झाली 90. 90 90 180. त्यांनी तुला तेच विचारलंय अँगल PAS, अँगल PAS किती आहे रे हा 90चा आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलनात आहेत व्यक्तींची संख्या आणि त्यांना लागणारे अन्न. व्यक्तींची संख्या वाढली तर त्यांना लागणारे अन्न पण वाढणार, म्हणजे दोन्ही पण वाढतंय याचा अर्थ हे काय रे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, समप्रमाणात आहे. व्यस्त म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी झालं पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्याचा कर्णाचा वर्ग, क्षेत्रफळ वाढलं तर कर्णाचा वर्ग वाढणारच आहे, हे सुद्धा समप्रमाणात आहे. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि अंतराचा वर्ग, आता जसं जसं अंतर वाढेल प्रकाशाची तीव्रता कमी होईल, म्हणजे हे काय असणार आहे व्यस्त चलनात असणार आहे. हे काय झालं व्यस्त चलनात झालं. आणि विद्युत रोधातून वाहणारी विद्युतधारा व रोधात निर्माण होणारी उष्णता, आता उष्णता म्हणजे H इज इक्वल टू I²RT, हे लहानपणी लक्षात ठेवलं होतं आपण, H इज इक्वल टू I²RT. तर हे सुद्धा काय रे हीट कशी तयार होते, करंट जेवढा जातो विद्युतधारा जेवढी जाते त्याच्या वर्ग म्हणजे डायरेक्टलीच आहे, सरळ लाईनीत म्हणजे डायरेक्टली. आता हे काय असतं डिस्टन्स, प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाची तीव्रता इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते अंतराच्या, डिस्टन्सच्या अंतराच्या वर्गाच्याच असते ती तशी पण, म्हणजे हे इनव्हर्सली झालं व्यस्त चलन. आणि हे पण काय झालं सम, कारण जे जे एका लाईनीत ते सम, जे जे वर खाली ते व्यस्त. त्यामुळे ह्याचं काय येणार व्यस्त चलन कुठलं आहे, दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि अंतर हे व्यस्त चलनात आहेत. कसं लक्षात ठेवायचं, अंतर वाढलं की तीव्रता कमीच होणार आहे. दोन्ही वाढलं की डायरेक्टली प्रोपोर्शनल समप्रमाणात, एक वाढलं आणि दुसरं कमी होतंय व्यस्त प्रमाण, त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपण म्हणतो. पुढे जाऊ आपण. बी हा वर्तुळ केंद्र व रेख AD व रेख CD स्पर्शिका खंड आहेत. बी हा वर्तुळ केंद्र आहे आणि AD आणि CD काय टँजंट्स आहेत, म्हणजे हे अँगल काय झाले 90 डिग्री, हे अँगल काय झाले 90 डिग्रीचे झाले. तर चौकोन ABCD चा प्रकार कोणता, चौकोन ABCD चा प्रकार कोणता सांगा मला. आता काय कसं येणार, तर कुठले कोण असणार, वर्तुळात असेल तर चक्रीय कोण असणार, चक्रीय चौकोन असणार ते. तर ते तर सगळ्यांना माहित आहे हे चक्रीय चौकोन असणार. पण चक्रीय चौकोनासोबत अजून काय असू शकतो, तो काईट पण आहे ना रे, पतंग पण आहे ना, हा पतंग सुद्धा आहे. दोन कोण 90 डिग्रीचे म्हणजे हा पतंग, म्हणजे हा पतंग पण झाला चक्रीय चौकोन पण झाला. आन्सर काय येणार ए आणि बी, हे तुमचं आन्सर येणार आहे. कळालं का, समजलं. हे सोपे सोपे थेरॉटिकल प्रश्न आहेत, हे तुमचे चुकत नाहीत, हे मला पण माहीत आहे. चला अशा प्रश्नांना तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर बघा, x-3 हा x² - 2x - 3 व x² - kx - 6 चा मसावी आहे. मसावी म्हणजे ह्याच्या पाड्यात त्या संख्या असणार, तर k ची किंमत, जर x-3 च्या पाड्यात ही संख्या असली पाहिजे तर त्याचं उत्तर किती आलं पाहिजे 0 आलं पाहिजे. मग x-3 बरोबर 0, मग अशी सांगितल्याप्रमाणे x बरोबर काय पकडायचं 3 आणि ते या इक्वेशन मध्ये टाकायचं म्हणजे तुला k ची व्हॅल्यू मिळेल. मग x² - kx - 6 भाग जातो, याचा अर्थ बाकी शून्य असणार आहे, शून्याला इक्वेट केलं, x बरोबर 3 टाकलं, 3 चा वर्ग -3k इज इक्वल टू -6 इज इक्वल टू 0. सो 3 चा वर्ग 9, 9 - 6 3, -3k अधिक 3 बरोबर 0. सो -3k इज इक्वल टू -3, तिकडे गेलं तर मायनस मायनस कॅन्सल. सो 3 ला 3 गेले, k इज इक्वल टू काय आलं 1, k इज इक्वल टू काय आलं 1. आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हा जर त्यांचा मसावी असेल तर याच्या पाड्यात ते असणार आहे, म्हणजे बाकी किती राहिली पाहिजे 0. जेव्हा x बरोबर मी 3 टाकतो तेव्हा बाकी 0 आली पाहिजे,
मग x बरोबर 3 टाकून बाकीचं उत्तर काय दिलं 0. मग अशी असं करून बाकी काढली होती आपण. आता इथं बाकी 0 आहे आणि त्याच्यातून काय काढलं आपण k काढलं. k किती आलं 1. वेगळं काहीही केलेलं नाही. सोपंच आहे, फक्त तुम्हाला जरासा विसर पडलेला असतो. हे लहानपणी शाळेत शिकलेलं आहे आपण, ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला आलं पाहिजे. नेक्स्ट, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 आहे. विक्री किमतीच्या, आता जर तुम्ही माझं शिकवणं बघितलं, माझी कुठली मोठी बॅच केली असेल एमपीएससीची कंबाईनची वगैरे, ठीक आहे, तर मी नेहमी तुम्हाला काय सांगतो किंवा इथून पुढे लक्षात ठेवा वाटलंच तुम्ही ह्या लेक्चर नंतर, ज्याच्या सोबत कंपॅरिझन असते म्हणजे विक्री किमतीच्या कुणाच्या किमतीच्या विक्री म्हणजे विक्री सोबत कंपॅरिझन आहे, ते नेहमी कुठं असते छेदाला. ते नेहमी कुठं असते छेदाला. म्हणजे विक्री किंमत किती झाली 5 बरोबर. मग खरेदी किंमत काय असणार आहे, खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या खरेदी किंमत किती असणार आहे 8. म्हणजे 8 रुपयाची गोष्ट तुम्ही 5 रुपयाला विकली म्हणजे 3 रुपये तुम्हाला काय झाला तोटा. मग त्याने काय विचारले शेकडा तोटा. नफा किंवा तोटा नेहमी कशावर असतो खरेदी किमतीवर असतो. म्हणजे 8 रुपयाच्या गोष्टींवर तुम्हाला 3 रुपयाचा तोटा झाला तर 100 वर किती, तर करा 300/8. 300/8 म्हणजे काय येणार 8 त्रिक 24 उरले 6, 8 7 56 उरले 4, 8 पंचे 40. 37.5% तुम्हाला काय झाला रे तोटा झाला. 37.5% तुम्हाला काय झाला तोटा. ज्याच्याशी कंपॅरिझन करतो ते नेहमी कुठं असतं छेदाला असतं. जर 5 रुपयाला विकलंय, विक्री किमतीशी कंपॅरिझन केलंय, 5 रुपयाला विकलंय म्हणजे खरेदी किंमत किती 8. 8 रुपयाची गोष्ट 5 रुपयाला विकणे म्हणजे 3 रुपये तोटा होणे. कशावर खरेदी किमतीवर. 8 रुपयेवर 3 रुपये तोटा तर 100 वर किती 37.5% तोटा. सोपे सोपे प्रश्न आहेत, आले पाहिजेत, ठीक आहे. नेक्स्ट, हा एक प्रश्न बघा काय दिले त्यांनी, खालील चौकोनाची रचना करण्याकरता दिलेली माहिती अपूर्ण आहे. थेरॉटिकल प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर या चौकोनाची रचना करणे शक्य होईल. चौकोनाची रचना करायला तुम्हाला 5 गोष्टी लागतात. कुठल्या 5, एक तर 5च्या 5 बाजू लागणार तुम्हाला. 5 बाजू नसतात चौकोनाला, मग 5 बाजू म्हणजे काय 5 गोष्टींमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात. एक तर तुम्हाला 4 बाजू आणि 1 कर्ण लागतो, त्याशिवाय तुम्ही पोझिशन ऍडजस्ट नाही करू शकत. नुसत्या 4 बाजू नाही, कुठल्या दिशेला न्यायच्या त्या पण माहित पाहिजेत ना. सो हे एक झालं. किंवा अजून एक काय लागतं तुम्हाला 5 गोष्टींमध्ये 4 कोण लागतील आणि 1 कर्ण लागेल, असं पण चालतंय, ठीक आहे. त्याच्यावरून पण तुम्ही काढू शकता. किंवा 5 मध्ये तुम्हाला काय लागतं 3 बाजू आणि 2 कोण. परत अजून काय लागतं 5 गोष्टींमध्ये 3 कोण 2 बाजू. हे असं सगळं तुम्हाला थेअरीमध्ये झालेलं असतंय. तर विचारले का इथं काय काय दिलं आपल्याला बघा. इथं आपल्याला 1 बाजू माहित आहे, इथे 1 बाजू माहित आहे. आता आपल्याला 2 बाजू माहित झाल्या. 2 बाजूनं काय होत नाही. 2 बाजू असेल तर 3 कोण माहित पाहिजे. 3 कोण, 2च कोण माहित आहे. म्हणजे एक कोण तर माहित पाहिजे आपल्याला. कुठला कोण, त्यांच्यातला ह्याचा पुढचा कोण माहित पाहिजे. RSP माहित असून उपयोग नाही, तो तर तयार होणार आहे. आपल्याला अपोजिटचा कोण माहित पाहिजे, कारण या लाईन्स कुठपर्यंत न्यायच्या ते कळायला पाहिजे ना. म्हणजे RSP कोणाची गरज नाहीये. आपल्याला कुठला कोण माहित पाहिजे PQR हा कोण माहित पाहिजे, कुठं आहे इथं आहे. आणि अजून काय माहित पाहिजे तुम्हाला बाजू PR पण माहित पाहिजे ना. कर्ण माहित असल्याशिवाय कसं काय काढणार तुम्ही. बाजू PR पण माहित पाहिजे. म्हणजे आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर 3. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही थिअरी आहे, हे तुम्हाला माहित असतंय, फक्त पेपरमध्ये प्रश्न अशा पद्धतीचा विचारतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय शिकलो की आजचा पार्ट 3 बघितला आपण 2025 पेपर 2 गणिताचा पार्ट 3. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला सगळं शिकायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही ही आपली बॅच बिंदास्त जॉईन करा. या बॅचमध्ये सगळं घेतलेलं आहे. या बॅचमध्ये आपण सगळं घेतलेलं आहे. TET एक्झाम 2026 साठी शेवटच्या काळात सुद्धा ही बॅच तुम्ही करू शकता. 19 तास तुम्हाला द्यायचे आहेत फक्त, दॅट्स इट. 19 तासात मी तुमच्या 30 प्रश्नांची तयारी करून घेतो. प्रत्येक टॉपिक शिकवताना कन्सेप्ट पण सांगतो की नाही प्रत्येक प्रश्न घेताना, तशाच पद्धतीनं जे उरलेले लेक्चर आहेत त्याचं तुम्हाला ॲपमध्ये मिळत राहतं, ठीक आहे. तर डेफिनेटली तुम्हाला परीक्षेसाठी जे जे लागणार आहे ते सगळं गणिताचं मी ह्या बॅचमध्ये दिलेलं आहे. PYQच्या स्वरूपात आहे. 19 पेपरचे 19 लेक्चर तुम्हाला असतील त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही लेक्चर बघायचे आणि तुमचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. तुम्हाला काही जरी शंका असेल
तर तुम्ही मला या नंबरवर विचारू शकता 90 21 74 73 91. आत्ता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.